दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी रिलेटेड प्रश्न घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे, विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 ते 1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचे आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले आहे रॉबर्ट मॅकनमारा, रॉबर्ट क्लोवर, चार्ल्स किंडरबर्जर आणि जीन ड्रेच. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट मॅकनमारा. रॉबर्ट मॅकनमारा हे जागतिक बँकेचे म्हणजे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी हे विधान केलं होतं. 1950 ते 60च्या दशकात जगाने आर्थिक विकास म्हणजे जीडीपी ग्रोथ तर अनुभवला, पण त्याचा फायदा गरीब लोकांपर्यंत पोहोचला नाही. यालाच ट्रिकल डाऊन म्हणजे ट्रिकल डाऊन सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जाते. यानंतर गरिबी निर्मूलन हा जागतिक बँकेच्या धोरणाचा मुख्य भाग बनला. ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय असते ते तुम्हाला सांगते. यावर आधारित राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 3 प्रश्न पाहायला मिळतात जवळजवळ अर्थतज्ञांवर आधारित इकॉनॉमिक्सशी संबंधित. ट्रिकल डाऊन सिद्धांतानुसार वरच्या स्तरावर झालेली आर्थिक वाढ हळूहळू खालच्या स्तरापर्यंत झिरपते. मात्र मॅकनमारा यांच्या मते विकसनशील देशात असे घडत नाही आणि गरीब अधिक गरीबच राहिले. याला म्हणतात ट्रिकल डाऊन सिद्धांत. हाच सिद्धांत दिलेला आहे रॉबर्ट मॅकनमारा यांनी. अशाच पद्धतीने डेली आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. जे काही प्रश्न, सजेशन, ऑब्जेक्शन काही असो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं युट्यूब आणि टेलिग्राम नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.